हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत पोळा सणावर निबंध। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। भारत हा कृषीप्रधान देश आहे। शेतकरी आणि शेती ही आपल्या देशाची खरी ओळख आहे। शेतकऱ्याचे जीवन हे बैलांशिवाय अपूर्ण आहे। शेतात नांगरणीपासून राबरीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर बैलाची साथ शेतकऱ्याला मिळते। त्यामुळे बैल हे शेतकऱ्याचे खरे मित्र व साथीदार मानले जातात। त्यांच्या श्रमांची कदर म्हणून दरवर्षी भाद्रपद महिन्यातील पोळा हा सण मोठ्या आनंदाने व श्रद्धेने साजरा केला जातो। पोळ्याच्या आधीच्या दिवशी बैलांना चांगली आंघोळ घालून स्वच्छ केले जाते। त्यांना तेल लावले जाते। त्यांच्या शिंगांना रंगीबिरंगी रंग दिले जातात। गळ्यात सुंदर कंठ्या, घुंगर, माळा व हार घातले जातात। बैलांना नवी वेशभूषा करून त्यांना सजवले जाते। या सजलेल्या बैलांची मिरवणूक निघते। मुलं मुली आनंदाने बैलपोळा बैलपोळा असे गाणे म्हणत मिरवणुकीत सहभागी होतात। पोळ्याच्या दिवशी बैलांना शेतकऱ्यांकडून पिठाचे लाडू, गूळ, भाकरी, भाजी अशा पदार्थांचा नैवेद्य दिला जातो। फुलांच्या माळा घालून पूजा केली जाते। शेतकरी बैलांना अभिमानाने व प्रेमाने सजवतात। काही ठिकाणी पोळ्याच्या दिवशी बैलगाड्यांच्या शर्यतीही आयोजित केल्या जातात। यामुळे गावात उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरते। पोळा सण हा केवळ बैलांचा सण नाही, तर तो शेतकरी आणि बैल यांच्यातील नात्याचा उत्सव आहे। या सणामुळे शेतकऱ्यांना आपल्या मेहनती, प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करता येते। बैलांशिवाय शेतकरी आपल्या शेतीचे काम पूर्ण करू शकत नाही। त्यामुळे हा सण शेतकऱ्याच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा आहे। आजच्या आधुनिक युगात ट्रॅक्टर आणि यंत्रसामग्री आली असली तरी ग्रामीण भागात अजूनही बैलांचे महत्त्व कमी झालेले नाही। पोळ्याचा सण आपल्याला प्राणीमात्रांशी असलेले आपले ऋण लक्षात आणून देतो। निसर्गाशी, प्राणीमात्रांशी आणि शेतीशी असलेले नाते जपण्याचा संदेश हा सण देतो। एकूणच पोळा हा शेतकऱ्यांचा, बैलांचा आणि शेतीच्या महत्त्वाचा सण आहे। या दिवशी शेतकरी आनंदाने बैलांची पूजा करतो। गावोगावी पोळ्याचा जल्लोष पाहून आपल्याला ग्रामीण जीवनातील उत्साहाची खरी ओळख पटते। पोळा सण आपल्याला परिश्रम, निसर्गप्रेम आणि प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करायला शिकवतो। तर मित्रांनो, आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।